मीडियाच्या बातम्यामधून एक नवीन ट्विस्ट समोर आलेला दिसतोय, पण तो ट्विस्ट वगैरे काही नाही. प्रशासनाला हाताशी धरून लोकशाही मूल्यांची सगळी हत्या करायचं काम या जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये पोलिसांच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहे. CCTV फुटेजच्या संदर्भामध्ये 27 तारखेपासून मी या जिल्हा परिषदेच्या सभागृहाचं CCTV फुटेज मागतोय. खरं तर ज्या घटनेमध्ये मला दहशतवादी ठरवलं गेले, ज्या घटनेमध्ये माझ्यावर अपहरणाचा खोटा बनाव निर्माण करून मला अटक करायचा प्रयत्न झाला, ज्या घटनेमध्ये मला खुनी ठरवलं, मी एक खुनाचा प्रयत्न करतोय, खुनाचा प्रयत्न केला हे ठरवलं, या सगळ्या गोष्टी न्यायालयामध्ये मला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मी ह्यातलं काही केलं नाही आणि मी निष्पाप आहे आणि मी एक सामान्य मतदार म्हणून त्या सभागृहामध्ये जात होतो हे दाखवायच्या दृष्टीनं तिथलं CCTV फुटेज अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. पण पोलीस आत्तापर्यंत सलग 5 वेळा 5 स्टोऱ्या देत आहेत कोर्टापुढं. म्हणजे न्यायालयासमोरसुद्धा पोलीस आता एवढं चुकीचं वागतायत. आज मला अजून तुम्हाला दिलं की नाही माहीत नाही. खरं तर हे CCTV फुटेज एक ओपन डॉक्युमेंट आहे. मी त्यांना जे 5 डॉक्युमेंट्स मागवले ते ओपन डॉक्युमेंट आहे. यामध्ये कुठलीसुद्धा गोष्ट गोपनीय नाही आहे. पण हे CCTV फुटेज माध्यमांना उपलब्ध करून दिलं पाहिजे, सगळ्या लोकांना उपलब्ध करून दिलं पाहिजे. कारण जर अनिल देसाईंनी काही चूक केली असेल तर अनिल देसाईवर उलट त्यांना सबळ हे करायचं त्यांना संधी आहे. पण आज अनिल देसाईला काही करून अडकवायचंच आहे आणि या दृष्टीनं 20 तारखेपासून प्रयत्न चालू आहे. म्हणजे माझं निर्देशत्व सिद्ध व्हावं या दृष्टीनं मला CCTV फुटेज खरंच त्या दिवशीच मी ज्या दिवशी अर्ज आला, ज्या दिवशी माझा बेल झाला त्या दिवशीच मला उपलब्ध करून द्यायला पाहिजे होतं. पोलीस प्रशासनानं सुद्धा आता 5वी स्टोरी पुढे आणले आणि याच्यामध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल. म्हणजे आता इतक्या दिवसामध्ये अनिल देसाई पहिल्या दिवशी किडनॅपर होता, नंतर तो खुनाचा प्रयत्नवाला झाला, नंतर तो सभा उधळणारा दहशतवादी झाला. आता ते म्हणतात की अनिल देसाईंना आम्ही शांतपणे बाजूला घेऊन समजावून सांगत होतो आणि ते म्हणत होते की मी ते आज जाऊन खून करीन. तर मी आज जाऊन काय करणार आहे? म्हणजे पहिल्यांदा मी आज जाऊन सभा उधळणार होतो, नंतर त्यांनी सांगितलं की आज जाऊन हा बापूसाहेबांचा खून करणार आहे. आणि हे मंत्री पण आम्हाला हे तिथले जिल्ह्याचे पालकमंत्री आम्हाला हुसकवत होते किंवा पालकमंत्री येऊन तिथं काहीतरी घटना करत होते असं त्यांनी आता कोर्टापुढे जबाबामध्ये दिले. म्हणजे खरं तर हे पोलिसांच्या बेशर्मीची हद्द झाली. माणसं आहेत का हैवानात मला कळेनात. अरे किती तुम्ही एखाद्याला जीवनातनं उठवायला, म्हणजे तुम्ही एका सर्वसामान्य माणसाला जीवनातनं उठवायला चालला आहे आणि फक्त कायद्याचा आधार घेऊन करताय. मी त्या दिवशी पण सांगितलं होतं की पोलीस नाही ते दरोडेकर होते आणि हा माझ्यावरचा दरोडाच होता. मला किडनॅप केलं होतं आणि हे बापूसाहेब शिंदेनी कोर्टापुढे पण सांगितले की किडनॅप जर कोणाचं झालं असेल तर ते अनिल देसाईचे संदीप मांडवे झाले. अजूनसुद्धा मला प्रशासनाला, जिल्हाधिकाऱ्यांना आणि आमच्या कलेक्टर्स असतात जिल्हा परिषदच्या CO त्यांना विनंती करायची आहे की कृपा करून या पोलिसांच्या षडयंत्राला तुम्ही बळी पडू नका. तुम्ही सगळ्या ज्या गोष्टी आहेत तिथं घडलेल्या या सगळ्या माध्यमांना उपलब्ध करून द्या. आम्ही मागणी करतो आहे, माहिती अधिकाराखाली की नाही तर माझा अधिकार म्हणून मी मागणी करतो आहे. तर कृपा करून मला तिथलं सगळं रेकॉर्ड द्या, त्या सभागृहात घडलेलं फुटेज, बाहेरचं फुटेज सगळं मला उपलब्ध करून द्या की जेणेकरून मी जे निर्दोष आहे ते मला समाजाला, कायद्याला, कोर्टाला माझं निर्दोष सिद्ध करता येईल. फक्त मला अडकवायसाठी तुम्ही सगळं दाबून ठेवता असा माझा आरोप आहे. कृपा करून पोलिसांनी हे फुटेज माध्यमाला लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.